परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। झालं का? कुंडली कोरडे तुळशी ज्ञान तुकार असत विनायक ज्ञान करतात भगवान एक चाहता ना तैसे ब्रह्म सर्व का आत्मा होने से अत्यंत अभिहित है। ताको अंतर वाक्य से अस्थि रूप से बोधवन करे है। ऐसे अभिहित ब्रह्म का भी महा अवंतर वाक्य से परोक्ष ज्ञान हो है। अभिहित वस्तू म्हणजे जी जवळ असणारी वस्तू, जी आपलं स्वरूप असणारी वस्तू, त्याचं सुद्धा ज्ञान अवंतर वाक्याने होतं। त्याला जसं दर्शन दिला दहाव्याचा दहावं आहे असं म्हटल्यानंतर त्याला आहे असं परोक्ष ज्ञान झालं। म्हणजे दशम असते म्हणजे दहावं आहे असं त्याचं परोक्ष ज्ञान झालं। तसं ब्रह्म सर्व आत्मा सर्व ठिकाणी एक आहे, पण अवंतर वाक्य म्हणजे सत्यम ज्ञानवंतम ब्रह्म आणि एक हृदय चित्तष्टू असे जे काही वेद वाक्य आहेत त्या वाक्यानेही आत्मस्वरूपाचं सत्य ज्ञान अंत गगनाचे प्रावरण असे जे काय आहे त्या वाक्याने आत्म्याचं नाम ब्रह्माचं काय होतं परोक्ष ज्ञान होतं। कोणत्या वाक्याने? अंतरवाक्याने। दशम तो है इस वाक्य से नहीं श्रोता का आत्मरूप से ब्रह्म को महावाक्य बोधन करे। याते महावाक्य से अभेद ब्रह्म का परोक्ष ज्ञान संभव नहीं, कोणता अपरोक्ष ज्ञान संभव आहे। आणि दहावा तो आहेस तसं तो ब्रह्म आहेस किंवा महावाक्याने ते तू आहेस असं महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं, अवंतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं। आता अव्यवहित म्हणजे तुझं स्वरूपच, पण त्या महावाक्याने मी ब्रह्म आत्मा आहे असं अपरोक्ष ज्ञान होतं। मग आता ते आधी काय परत लक्षणावृत्ती होईल, कुठं शक्तीवृत्तीनं होईल, पण महावाक्याने कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष। कोणत्या वस्तूचं? अव्यवहित। अव्यवहित म्हणजे अगदी जवळ, त्याच्यापेक्षा आपलं स्वरूपच, आपल्या स्वरूपाचं ज्ञान महावाक्यांनीच होतं। अव्यवहित म्हणजे अगदी स्वरूप, जसं साखरेची गोणी साखर ही एकच आहे त्याप्रमाणे आत्मा ब्रह्मच आहे असं ज्ञान महावाक्याने होतं। यहाँ यह रहस्य है जैसे दशम पुरुष को मन और नेत्र करके प्रत्यक्ष करने योग्य संगत का मन और नेत्र रूप समिप्त के होते भी अपरोक्ष ज्ञान हुआ नहीं, किंतु दशम तो है या वाक्य से भी अपरोक्ष ज्ञान हुआ है। याते दशम के अपरोक्ष बोधक रूप प्रमाण का शब्दकरण है। याते सो प्रमाण है ताका मन और नेत्र सहकारी है। ऐसे ब्रह्म के अपरोक्ष बोधन रूप प्रमा का करण महारूप वाक्य रूप शब्द है। याते सो प्रमाण है ताका साधन करे संस्कृत मन सहकारी है। आता विषय असा की दहावा तो आहे
त्याने अपरोक्ष ज्ञान होतं. त्याप्रमाणे तत्वमसी महावाक्याने तो ब्रह्म आहे अपरोक्ष ज्ञान होतं. आणि या अपरोक्ष ज्ञानाला नेत्र आणि मन ही जवळ आहेत. नेत्राने महावाक्य वाचलं जातं, कळलं जातं. मनाने महावाक्याचा विचार केला जातो, अपरोक्ष आहे. परंतु जाता जाता त्याने मनाला ज्ञान होतं, पण संस्कृत मनाला म्हणजे पवित्र मनाला, म्हणजे पवित्र मन त्या अपरोक्ष ज्ञानाचं करण आहे, म्हणजे साधन आहे, असा त्याचा विषय आहे. टिप्पणीमधला विषय बरं का. अरे नेत्र ही आत्मा देखते योग्य है, श्रवण करने. अरे मन ही आत्मा देखने को योग्य आहे. मनाची आत्मा अनुभवाला योग्य आहे. मनाने आत्मानुभव येतो. श्रवण करणे योग्य आहे आणि ते मन योग्य असणारे ते श्रवण करायला योग्य आहे. मन बरं का. मनन करणे योग्य आहे, मनन करायला पण योग्य आहे. और निध्यासन करणे भी योग्य आहे आणि निध्यासन करणे भी योग्य ते मनाकडून. इत्यादी श्रुती करी प्रतिपादित आत्मदर्शन के साधन श्रवणाधिक विफल कहिए निष्फल होने के योग्य नहीं, किंतु सकल होणे योग्य आहे. म्हणून ही सगळी साधनं मन जे असणारं पवित्र मन ते श्रवण करण्याला योग्य आहे, मन करण्याला योग्य आहे आणि निध्यास करण्याला योग्य आहे. म्हणजे सगळी साधनं आहेत ती साधनं निष्फळ नाहीत, ते साधनं फलीभूतच आहेत, असं पूर्व पक्षाला सांगायला लागलेत. इत्यादी साधन संस्कृत मन सहकार्य म्हणजे इत्या साधनाला श्रवणाला मननाला निध्यासनाला त्या साधनाला मन तसं संस्कार शुद्ध मन सहकार्य आहे. महावाक्याने मनाला ज्ञान जरी झालं तरी त्या मनाच्या ठिकाणी संस्कार असल्यामुळे शुद्ध मन असल्यामुळे ते श्रवण मनन निध्यासनाला सहकार्य आहे. और जो कहा ज्या वस्तु का अपरोक्ष ज्ञान होय त्याके विषयी असंभावना विपरीत भावना होय नाही. आणि ज्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झालं त्या वस्तूचं असंभावना विपरीत भावना होत नाही. असंभावना म्हणजे खरं आहे का खोटं आहे हे शक्य आहे का. असं म्हणजे तो ब्रह्म आहे असं म्हणल्यावर शक्य आहे का. परंतु वाक्याने त्या असंभावना निवृत्त होती आणि महावाक्याने विपरीत भावना निवृत्त होती. विपरीत भावना म्हणजे जहादिक जगत वाटणं, मी आत्मा असून जहादिक जगत नाही विपरीत भावना, हे सुद्धा महावाक्याच्या विचाराने होते. पण ती संस्कृत मन असलेलं ते या वाक्याचा अर्थाचं योग्य असल्यामुळे महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. याचे म्हणून श्रमाधिक निष्फळ होय गे सो शंका बनणे. म्हणून त्यांनी पूर्वपक्ष केला की श्रवण मननाधिक निष्फळ होतील वाक्याचं जर ज्ञान होतं तर तसं नाही. संस्कृत मन शुद्ध मन हे श्रवण मनन निध्यासनालाही कारण आहे. म्हणून श्रवण मनन निध्यासन ही साधनं निष्फळ नाहीत, ती सफलच आहेत. त्यांनी पूर्वपक्ष केला जर महावाक्याने ज्ञान होतं तर श्रवण मननाची काय गरज आहे. तरी पण तसं नाही. अधिकार परत्वे महावाक्याने अपरोक्ष ज्ञान जरी झालं तर शुद्ध मन असलेलं ते श्रवण मनन ध्यासनाला सहकार्य करतंय. तो शंका बन नाही. त्याची जी शंका होती ती शंका बरोबर नाही. काय ते कारण जैसे राजा को मूर्छिक नेत्र से अपरोक्ष ज्ञान हुए भी विपरीत भावना दूरी हुए नहीं, तैसे महावाक्य से ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान होने परंतु ताकि बुद्धि में असंभावना विपरीत भावना होवे ताका दोषरूप कलंक सहित ज्ञान फल का हेतु नहीं. सो
दोष की निवृत्ति वास्ते सर्वांधिक करे, जाकी बुद्धी दोष नहीं होय सो न करे. आता एक दृष्टांत दिला. दृष्टांत असा दिला, एका राजाचा प्रधान फार हुशार आहे आणि गंमत आहे, कुठं बी शाण्याला अडचण नाही. हे दृष्टांत मला आठवतं पण गुरुजींनी सांगितलं, शाण्याला अडचण नाही. एक राजाच्या इथं भृत्य नावाचा प्रधान होता. तो खूप हुशार होता, पण काही समाजाला देखवलं नाही, म्हणून त्यांनी समाजाने काहीतरी त्याला करून अरण्यात पाठवलं, हानमान करून पाठवलं. तो म्हणला काय करायचं, मला आपलं अरण्यातच राहिला. तो अरण्यात राहिल्यानंतर राजा गेला सहस्त्रीला, तर तो भृत्य पाहिला. भृत्य पाहिलं पण विपरीत भावना. लोकांनी सांगितलं की तो भूत झाला, मेला आणि भूत झाला. आता प्रत्यक्ष राजा प्रत्यक्ष प्रधान प्रत्यक्ष नाही, पण याचं समजून त्याला काय वाटलं, भूत आहे. त्याप्रमाणे इथं जरी प्रत्यक्ष झालं असलं तरी त्याला पुन्हा विचार करावा लागेल. श्रवण म्हणून वाक्याचा श्रवणाने येण्याची विपरीत भावना नाहीच होती. त्याप्रमाणे आता इथं जरी तुला तू ब्रह्म आहेस असं जरी तू शास्त्राने सांगितलं, महावाक्याने तुला ब्रह्म आहे असं जरी सांगितलं, तरी ही देहबुद्धी दृढ असल्यामुळे, मी कर्ता भक्त दृढ असल्यामुळे ही कसं शक्य आहे असं संशय येतो. म्हणून शुद्ध मन असलं तर श्रवण म्हणून ध्यास, तर शुद्ध मनाने वाक्याचं श्रवण केल्यावर ते पुन्हा म्हणून निध्यासन हे करू शकतं. पण शुद्ध मन त्याला भृत्यूचं प्रत्यक्ष ज्ञान जरी झालं, तसं मी आत्मा ब्रह्म असं जरी वाटलं, दृष्टा फार मोठ्या गमतीचं आहे. भृत्यू एक राजाचा प्रधान, पुन्हा डबल सांगतो, पुनरुक्ती दोष स्वीकारून राजाचा प्रधान आहे. प्रत्यक्ष त्या सैन्याने त्या राजाने त्या भृत्यूला पाहिलं अरण्यात, प्रत्यक्ष भृत्यूच होता, पण याची विपरीत भावना होती, पण त्याला ते भूत वाटलं. पण पुन्हा त्याने जर विचार केला तर त्याला ते प्रत्यक्ष होऊन बी त्याच्या ठिकाणची विपरीत भावना विचाराने जाते आणि हा प्रत्यक्ष खरं असं वाटतं. आता तसा सिद्धांत और अनुभव इस रीति से, परंतु ज्याच्या बुद्धीमध्ये असंभावना विपरीत भावना असते त्याला दोष कलंकाधिक ज्ञान का फल हेतू नाही. त्याच्या ठिकाणचे जे कलंक म्हणजे दोष आहे, कलंक म्हणजे दोष आहे, त्या दोषाने प्रत्यक्ष ज्ञान झालं तर ती विपरीत भावना जात नाही. सिद्धांत गोड आहे. कितीही साधू संतांनी सांगू द्या, तो ब्रह्म आहे, तो सुख स्वरूप आहे, तो ज्ञान रूप आहे, तो सत्स्वरूप आहे, हे ऐकताना खरं वाटतं. पण ते मन त्या शुद्ध अधिकारी नसतं म्हणून पुन्हा विपरीत भावनेकडे येतं. आहे हो ती खरं, पण जरा असं भावना आली, विपरीत भावना आली. नाही, साधून सांगितलेलं खरं असतं, पण हे सगळे पुन्हा येऊन बसतात जवळ. नातं गोतं देह बुद्धी काळं गोरं शाना वेडा हे सगळं विपरीत भावना आहे. सगळ्या विपरीत भावना. स्वतःचं स्वरूप कळूनही शुद्ध मन नसल्यामुळे हे होत आहे. मग शुद्ध संस्कारिक मन सगळ्याला साधन आहे, सगळ्या सहकार्य करतं, साधना व्यक्त नाही. परंतु विपरीत भावना त्याला दृष्टांत दिला. प्रत्यक्ष जरी ज्ञान झालं तरी पुन्हा श्रवण म्हणून निध्यास करावा लागतो. अनाधिकारी अकृत उपासक असेल, साधन चतुष्टयाला काही साधन कमी असतं त्याने, आणि जे उत्कृष्ट अधिकारी कर्पूर अंत्यकरणाचे अधिकारी त्याला काय गरज आहे. कापरासारखं ज्याचं अंत्यकरण झालं त्याला काही वेळ नाही. ते स्वतःमशी महावाक्य एक काय झालं, सातळा आहे पाटोदा तालुका, तिथं असे चिंतन सांगत होतो आम्ही. तिथे एक शेतकरी आपल्या गावावर ओळीत बसला होता. जुनी गोष्ट, गाव ओळायचा, एक मारोडीने लांब बसायची आणि बाकीचे ग्रंथ घेऊन ते सगळे बसणारे बसायचे. चिंतन सांगता सांगता त्या दोघाला अनुभव आला, त्या गावावर शेतकऱ्याला आणि त्या मारोडणीला. आल्यानंतर हे ग्रंथ घेऊन वाचणारे तसेच राहिले आणि ते दोघ जण, महाराज आम्ही कृतार्थ झालो, निश्चित झालो,
आता आमच्या जन्माचं सार्थक झालं, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे हे निश्चितच आहे. ती मारोदीन मी तशी म्हणली आणि ही सिगरेट घेऊन बसणार तशीच बसले. सांगायचा विषय शुद्ध मन असं हे असं होतं. मग ती मारोदीन रात्री 12 वाजता आली. मी आपल्या सात मंदिरात एकटाच राहत होतो आणि 12 वाजता रात्री आली. ते म्हणजे कोण रे म्हणले, रामपुरी का आलेस तू इतक्या रात्री? कोणाच्या बापाचं भय म्हणले, मला बापाकडे यायला कोणीच गरज आहे. मी तुमच्या आशीर्वादाने मुक्त झाले, ब्रह्मरूप झाले, निश्चित झाले. काय शपथ होती वाहून घ्या, निश्चित मी झाले. हे एक झालं, हे 2 झाले. परमार्थ अधिकार. ह्या बोरगावला 80 वर्षाची म्हातारी, आकाशात आकापेक्षा वयाचे, गावाच्या मंत्र सांगितलं कोणच ठाऊक. आणि त्या मंत्राचा अभ्यास करून तिचं आयुष्य संपवायचं. मग त्या सगळ्याला सांगितलं, नाताला, सुनाला, लिकीला, पोरांना, सगळ्या कोणी रडू नका, माझा मार्ग मोकळा आहे. आता हाय ना ती म्हातारी बघ तू त्या बोरगावात सोहमचा अभ्यास करत होते. आणि माणसं मोहन रडतात की त्यांनी सांगितलं, तुम्ही कुणी रडू नका, माझा मार्ग आज सरळ मोकळा इथून दिसतो, मग सरळ काय अडचण नाही. आणि मग हरिपाठ म्हणा लावला. मग माणसं रडते, अरे रडू नका सांगितलं ना तुम्हाला, त्या गाडी कसं करा, त्या तिथं दूध आहे, ह्या भजन करणारं चहा पाणी करा. भजन करीत करीत आपलं म्हातारी चिंतन करत करत घोटापर्यंत प्राण आला, घोड्यापर्यंत आला, कमरापर्यंत आला. ते म्हातारी म्हणते बरं का, ते भाविक म्हणू का साधू म्हणा कोणा ठाऊक, आणि मी कवा तिला उपदेश कोणा ठाऊक. हे झालं, हितवर आला, हितवर आला, हितवर आला आणि आल्या समाधी संजीवन हरिपाठ म्हणून मान टाकणं. सांगा आता कोण करत? शुद्ध मन हे असं असतं. ते ह्याच्या सांगितलं मी तुम्हाला, त्या साताच्या त्या एका गाडीला सेट करायचं म्हणून परमार्थ कुणाला लाभ होईल हे अधिकाऱ्याला होईल. नुसतं ग्रंथ वाचणाऱ्याला होईल असं नाही, नुसतं भाविकाला होईल असं नाही. ज्याचं अधिकारी असत त्याला लाभ होतो आणि अधिकारी असतं त्याच्यामुळे शुद्ध राहतं. शुद्ध म्हणजे त्याच्या विषयात जे काही चिंतन तेच येत असतं, जसं काहीच येत नाही, ह्या शुद्ध म्हणावं. म्हणून त्या भरतीचं ज्ञान झालं त्याला विपरीत भावना भूत वाटलं, पण त्याने पुन्हा विचार जर केला नाही तो प्रधान आहे, तो माझं प्रधान आहे असं पुन्हा कळलं. तसं तुला शास्त्र, तो ब्रह्म आहेस, तो साक्षी आहेस, तो देव आहेस हे नेहमी शास्त्र सांगतं. पण एखाद्या वेळेस मी ब्रह्मरूप आहे असंही वाटेल, एखाद्या वेळेस मी साक्षी असं वाटेल, पण विपरीत भावना. आता काय सांगतो तुला जुन्या गोष्टी, काही गोष्टी आता श्रीमंती ते चंपाबाई आणखी संत तात्याबा, त्याच्यावर संत तात्याबा आणि आबाजावळे हीच पूर्ण होऊन गेले, बाकीच्या विपरीत भावना खाली आले. आणि त्यांच्या अवस्था श्रम करताना त्यांच्या चोळ्यात देवतला टाकी होत्या, इतकं ध्यानात होतं. मग असं विपरीत भावना खाली शुद्ध मन नसल्यामुळे पुन्हा प्रपंचाला लागले दुःख भोगायला. संत तात्याबा त्याचा कोटा फुटला, कोटा फुटल्यानंतर सगळी घाण होऊ लागली. लोक जाणं त्यांच्यासारखं बोलत. मी गेल्यानंतर अष्टभाव घातले, डोळ्याला पाणी आलं. काय बाबूराया म्हणले, काय माझ्या गुरुची शक्ती आहे, मी माझ्या महिमेत आहे, मी ह्याचा द्रष्टा आहे, काय माझ्या याची चालली मी पाहतो ह्याला म्हणायचे. हे झालं संत तात्याबाचं इकायला. पण काय त्याची अवस्था, त्याचे वेगवेगळेच विचार होते, लय भाविक निष्ठा होत होता. आणि आबाजावळे ते कळंबला चाललेलं, पोटात एवढा गोळा होता. पण सगळे गेल्यानंतर मी शेवटला गेल्यानंतर काय बाबराया, काय शरीर दुःख रूपा, काय किती फजिती याची, पण मी याला जाणतो बरं का, मी याच्यानं वेगळा आहे. हे लोक पवित्र होते, संस्कार रहित होते, त्यांच्या ठिकाणी काही विषय बुद्धी नव्हती, परंतु ध्येय सुटता साधू मरणी शूरणी. अभंग माऊलीचा ज्ञानोबाराय म्हणतात, साधू कुठं कळत असतो मरायच्या वेळेस, आणि शूर कुठं कळत असतो रणाच्या वेळेस. रणभूमीवर जाऊन जर विजय मिळवतो खरा शौर, आणि मरायच्या वेळेस त्याच्या मनात स्वरूपाशिवाय काही नाही आलं तर खरं साधू. मग खरे साधू करता शिविचे आहे, हे कर्म नाही, बाकीचं काहीच नाही. म्हणून विपरीत भावना जाणण्याकरता शुद्ध मन असल्यावर ते श्रवण म्हणून निध्यासाला सहाय्य करतंय. आणि महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं, याला दृष्टांत भरतूचा दिला. भरतू प्रत्यक्ष जरी पाहिला तरी विपरीत भावना भूत असं वाटलं, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करता पण तो माणूस आहे असं वाटलं. असा हा विषय आहे. म्हणून माणसाला
काय तुम्हाला कळत नाही बरं. पण ती ज्ञान मी असं वाटतं का? आणि ते ज्ञान मी असं वाटतं तरी टिकतंय का? ते सुख मी आहे असं वाटतं जरी वाटलं तरी टिकतंय का? का? मनाच्या ठिकाणी संस्कृतता शुद्धता तेवढी नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही वाईट वागत नाही, आम्ही वाईट खात नाही. तसं नाही रे बाबा. ते वाईट वागणं, वाईट खाण्याची ते इकडे त्याचा अधिकार नाही. परंतु ज्याच्यामध्ये बसले त्या ठिकाणी मायाचा लाभ हो, देहबुद्धी लवकर नाहीशी होत नाही. आणि देहबुद्धी नाहीशी झाली तरी सीमाची आहे. आणि देहबुद्धी नाहीशी होती म्हणजे का दगड हाणायचेत का? दगड नाही हाणायचे. जसं एखाद्या वेळेस दृष्टांत गुरुजींनी करण्याकरता एक सावकार होता. त्या सावकाराने एक घोडं पाळलं होतं. ते घोडं फार चांगलं होतं, गुरुजींनी सांगावं. आणि ते आजारी पडलं. आजारी पडल्यानंतर डॉक्टर रोगीला आणायचे चालू झाले. पण ती पोरगा आलं आणि ते पोराने ती घोडं विकलं. विकल्यानंतर गुरुंच्या दृष्टीने माझ्याचे घोडं विकल्यानंतर ते बाबा घोडं विकलंय, काळजी करू नका. डॉक्टरला येऊ नको जाऊ म्हणा. मग काय करायचं? आपलं घोडं नाही ना. जो पण आपला वाटत होतं तुझी बोंब असती. आणि घोडं विकल्यानंतर पोरामुळे पैसे घेतले का बाळा? हो पैसे घेतले, जाऊ द्या म्हणून. डॉक्टरला सांग परत जा म्हणून. तसं देहबुद्धी जो पण घोडं माझं आहे तो पण त्याची उठा ठेव. एकदा घोडं माझं नाही म्हणलं की त्याच्याबद्दल उठा ठेव नाही. तसं देहबुद्धी माझे म्हणलं की त्याच्याविषयी काळजी नाही. आज मरल की उद्या मरल की आता पडेल किंवा उद्या पडेल याचं काही त्याची चिंता नसते. ते आपल्या मोहिमेमध्ये असतं. याच्याकरता भरती जरी झाला, विपरीत भावना होती तो पण भूत वाटायचं. राजा कळल्यानंतर त्याला राजा प्रज्ञा वाटला. तसं शुद्ध मन असल्यावर मी साक्षी आहे, मी चेतनरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा अनुभव येतो. असं त्याच्यावर विषय चालू. कुठं आले की मला एक त्याच्या महावाक्याचे ब्रह्मा का अपरोक्ष ज्ञान होय, परंतु जाकी बुद्धि में असंभावना विपरीत भावना होवे ताका दोष रूप कलंक सहित ज्ञान फलभूत होत हेतू नाही. त्याचे ज्ञान फल म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करायचं कारणार्थ हेतू अशुद्ध मन असल्यामुळे शो दोष की निवृत्तीविषयी श्रवण कर. म्हणून ते मी देहबुद्धी आहे, मी कर्ताभुक्ती आहे असे जे दोष बुद्धी, त्या बुद्धीचे दोष जाणण्याकरता त्यांनी श्रवण म्हणून करावं, तेच वाचावं, तेच ऐकावं, त्याचे विचार करावा. म्हणजे वेदांतशास्त्र ऐकावं, वेदांताचा विचार करावा, वेदांताचंच म्हणून करावं. पण कोणतं मनाने? कोणतं मन पाहिजे? शुद्ध मन. मला ऐकायला येत नाही, दिसत नाही, नीट बोलू जा ना जरा. ऐकायला येत नाही, अक्षर येते पण पूर्ण त्या अक्षर पद वाक्य बरोबर आलं तर त्याचा अर्थ कळलं ना. श्रवण ज्याकी बुद्धी में दोष नाही सो न करे. ज्याच्या ठिकाणी बुद्धी ठिकाणी दोष नाही त्याला काही श्रवण म्हणून करण्याची गरज नाही. मग श्रवण म्हणूनचा उपयोग बी आहे, श्रवण म्हणूनची गरज बी नाही. गरज नाही कोणाला? ज्याचं शुद्ध म्हणाय त्याला गरज आहे. कोणाला? ज्याचे काही टक्के शुद्ध आहे, काही टक्के शुद्ध नाही अशाला. इस रीति से ज्ञान के साधन महावाक्य. अशा रीतीनं ज्ञानाचं साधन कोणतं आहे? महावाक्य. महावाक्य कोणतं? तत्वमसी महावाक्य. आणखीन अहम ब्रह्मास्मी, आणखीन आत्मा ब्रह्म, आणखीन प्रज्ञानम ब्रह्म. त्याच्यामध्ये दोन अनुभव आहेत, एक विचाराचा आणि एक अभ्यासाचा. तत्वमसी महावाक्य विचाराचं ज्ञान होते, विचाराने तत्वमसी महावाक्य वाचायचं लक्षात कळलं. ते कळल्यानंतर मी ब्रह्म असं कळल्यानंतर नेहमी ध्यास लागतो त्याला. म्हणून निध्यास लागतं. निध्यास सांगणं सोपं, पण निध्यास असलेल्या माणसाची गोष्ट नव्हती. गुरुजी आम्हाला सांगितलं, गुरुने सांगा जो निध्यासामध्ये रंगला त्याला जीवाची आठवण राहते. कसं करायचं आता? ज्याला निध्यास लागला, ज्याला स्वरूपामध्ये वृत्ती रमलेली, ज्याच्या स्वरूपात वृत्ती रंगलेली, त्या पुरुषाला इंद्रियाचा प्राणाचा धर्म सुद्धा माहीत नाही होत, इतकं रंगलेलं असतं. आणि त्याला एक दृष्टांत द्यावा गुरुजीने. स्वप्नामध्ये मी साक्षी, मी द्रष्टा असा जर अभ्यास आहे. स्वप्नामध्ये मी ब्रह्म आहे
अशी वृत्ती आपली तर तो खरं साध्य काय अभ्यास करणार आहे. ताण घेऊ नको बरं का, मी गणित सोडून दाखवतो. हो, परमार्थ ताण घ्यायचं नाही. मग हे लोक ताण घेतात म्हणून साधनात कस राहत नाही. कळतं व्हायला पाहिजे, कळतं व्हायला डोंबलायचं. आता पण शेण खाल्लं ना सगळं आयुष्यभर, पण बोलायचं कोणी हे. अरे दमाने चला, त्याचे संस्कार बनवा म्हणजे आपोआप अभ्यास होईल ना. महिनाभर नोकरी केलं पैसा आपोआप येईल ना. नोकरी करायचं नाही पैसा मागत तुझा बाप देतो काय. तुकोबारा राहायचं म्हणून चुकल्या कामाचा मागतो मुसारा लाल फलीत कोरा नाही मग. आमचे तुकोबारा हे मी सांगतो सगळं. चुकल्या कामाचा मागतो मुशारा लाल फलीत कोरा नाही मग. काही श्रम करत नाही म्हणून निंदाच करत नाही, ध्यान धारण करत नाही, काही नाही. मी मुक्त कसं व्हायचं मुक्त. हे कर अगोदर केलं काम होतच. म्हणून जे अधिकारी आहेत त्याला श्रवण म्हणून असण्याची गरज नाही, आणि जे अधिकारी कमी आहेत त्यांनी साधन करायचं. श्रवण म्हणून निंदस महावाक्याद्वारे झाले तरी त्याला संस्कार मन पाहिजे, म्हणजे पवित्र मन पाहिजे. आता तो पंक्तीचा अर्थ मी सांगितलं, पण मी आपण साध करायचं सांगायला पण विषय तर बरोबर चालला ना. विषय बरोबर चालला म्हणजे मी सांगितलेलं आणि तुझ्या पंक्तीमध्ये सगळा विषय येत असतो. आणि जर संक्षिप्त असेल तर पुन्हा विचार मला. इस सृष्टि ज्ञान के साधन महावाक्य श्रवणाधिक नहीं परंतु ज्ञान के प्रतिबंधक जो दोष है ताकि नाशक है. मग प्रतिबंधक म्हणजे दोषच निवृत्त आहे श्रवण मननाधिक. साक्षात साक्षात नाही याचे श्रवणाधिक ज्ञान के हेतू कहिए. म्हणून श्रवणाधिक ही साधन श्रवणाधिकाचे कारण आहेत. कोणतं मनन, शुद्ध मन, श्रवण मनन ही निधिनासन वाक्य महावाक्य ऐकायचे साधन आहेत. त्याने दोष निवृत्त होतो, ज्ञान होत नाही. श्रवण के हेतू विवेकाधिक. श्रवण कोणाला होतं. विवेकाधिकाला. चला महागारी नाही विवेक अभंग तुकोबारायाचा. विवेक याच्यावर अभंग तुकोबारायाचा. विवेक या शब्दाचा विचार होतो. कबूल आहे मराठी भाषेमध्ये, पण तुकोबारांनी विवेकाचा विचार सांगितला, माऊलींनी विवेकाचा विचार सांगितला. काय सांगतात. फलकट हा संसार एक सार भगवंत ऐसे जाणतो मना सर्चे जन असे. फलकट हा संसार याच्यामध्ये मृगजलाचं उदाहरण आलं, याच्यामध्ये रज्जुसर्पाचं उदाहरण आलं, याच्यामध्ये शुक्तिरज्जूचं उदाहरण आहे, याच्यात अनुभवाकरता स्वप्नाचा अनुभव आला. आता स्वप्नामध्ये पदार्थ आहे का पदार्थाच्या आकारची वृत्ती आहे. वृत्ती आहे, पदार्थ नाही. जर पदार्थच असतात स्वप्नात सकाळी उठून त्याचा काही एक तर पदार्थ राहिला असं ना. याच्यावर गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं. पंक्तीला जेवला, 5 पाकोणात जेवण केलं स्वप्नामध्ये, सकाळी उठून त्यांनी तोंड चवी तरी असली पाहिजे ना. काहीच नाही. तसं स्वतःच्या जागृतीमध्ये स्वतःच्या स्वरूपावर जागृत झालं की नाही तर निश्चय होतो. पण ह्याला काय कारण काय. विवेक. आता ते विवेक कसं आहे. एक सत्ता स्फूर्त शून्य पदार्थ कळावा, एक कल्पना मात्र पदार्थ कळावा, म्हणजे हे कळत आहे. जग नाही, जगाची कल्पना आहे, त्या नंबर 2 आहे. नुसतं ज्ञान जगाची कल्पना. वांज्याचं मूल कोण्या रंगाचं आहे. आकाशाचं फुल कोण्या रंगाचं आहे. कासूचा तो किती किलो मिळेल. सस्याच्या शिंगाने आकाश फाटल्या जाईल. मग हे नुसतं शब्द आहे का अर्थ आहे. तसं जग शब्द आहे उत्कृष्ट अधिकाऱ्याला. नाही रे हे मिळवायचं बघ. नर द्यायचं खिच करता येईल, पण नाही अनाधिकारी म्हणावं लागतं. खरं संस्कार असं म्हणजे ह्याला विवेक म्हणावं. प्रतिभाषा शक्तीतला विवेक देशकाल नाही. व्यावहारिक शक्तीतल्या विचारांनी जगाला सत्यत्व नाही. मृग जलवत आहे आणि त्याच्या खाली नको यायला. आणि हे कुठे यायचं फक्त संकल्पावर. दुसरं लांब जायचं नाही. संकल्प जग आहे, संकल्प माया आहे. जगत संकल्प त्रिभुवन आहे. हो, दुसरं लांब जायचंच नाही. आपल्या अज्ञानासाठी हे भाऊ विचारच नाही. ज्ञान उभारायचे आपल्या अज्ञानासाठी. तो सुख स्वरूपासून सुख कळत नाही ते नाव अज्ञान आहे. तो ज्ञानरूपासून मी ज्ञान वाटत नाही हे अज्ञान आहे. तो न मरणारा असून मरणारा असं नाव अज्ञान आहे. आणि हे अज्ञान तुला विक्षेप नावाच्या शक्तीनं कोणकड फिकून दिलं
त्याचा विस्तार नको करायला. म्हणून विवेक कशाला म्हणावं होता? गुरुजींनी सांगितले 2 कारण सांगा. एक कार्याचा विचार आणि कारणाचा विचार. एक कार्याचा विचार, एक कारणाचा विचार. कार्याचा विचार म्हणजे त्रिभुवनाचा विचार. कार्याचा विचार म्हणजे त्रिभुवनाचा विचार. आणि कारणाचा विचार, या जगाचं कारण काय आहे त्याला इकडे येऊ आपण जवळ. आता ज्या जगाचा विचार हे कार्याचा विचार आणि ज्या जगाचं कारण काय हे कारणाचा विचार. आता व्यावहारिक दृष्ट्या बाजूला ठेवा, व्यावहारिक दृष्ट्या बाजूला ठेवा. आता परमार्थ दृष्टीनं त्या जगाचं कारण अज्ञान, तोच अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळे त्रिभुवन ते अज्ञानाचं कार्य ही विक्षेप शक्ती. मग सप्त पाताळ सर्व त्यात आले. पण अज्ञान हे विचार दृष्टीने जर नाही तर ही आहे कधी ही बाजूला ठेवा आपण कारणाचं त्या बाजूला. आता कार्याकडे जगत, शंख, कैलास, वैकुंठ, सत्यलोक, ब्रह्मलोक, इंद्रपद, चंद्रपद हे सगळे हे स्वर्ग आपल्यापेक्षा स्वर्ग सांग तुला श्रेष्ठ पद आपल्यापेक्षा. आणि याच्यापेक्षा सांगच गुरुजींनी सांगितलेलं एक सिद्धांत, स्वर्ग नाही ना नरक नाही. पण तुम्हाला नीट वागवण्याकरता, तुम्हाला माणुसकी बनवण्याकरता, तुम्हाला अधिकारी बनवण्याकरता तुम्हाला एक त्यांनी गुढ ज्ञान सांगितलं. अरे हिथं वागामध्ये स्वर्गाचं सुख मिळेल, तिथं अप्सरा आहेत, अमृत कुठं हे सगळं आहे तिथं. आणि जागा आलं की ते म्हणतं कुठे स्वर्ग नरक काही नाही, स्वर्ग नाही. पण स्वर्गाची स्तुती काय केली? तुम्हाला आशावाद बनवला, तुम्हाला परमार्थिक कळलं. पण आता आपण इथं आलो, आता जगाविषयी विषय करायचा. तर जगाविषयी विषय साधक करते भूमिका फार गणित फार सोपं आहे रे, कळायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, पण झेपायला अधिकार आहे. सांगायला ज्ञान सांगायला सोपं, कळायला सोपं, पण झेपायला अधिकार आहे. सांगतो तुकोबाराने सांगितलं, स्वर्ग नरक वाटा या चोराच्या ज्ञानोबरा म्हणतात. स्वर्गाला जाणारही चोर आहेत, नरकाला जाणारही चोर. सांगू आपण त्याचा विचार. आणि विवेकाचा विचार सांगू लागलो. विवेक हे कशाला म्हणून हे सांगायला लागलो. पुन्हा ही तर तसं मागचं सोडायचं पुढं ऐकायचं नाही, कशावर विषय चाललाय. आणि तुकोबाराने सांगितलं, ब्रह्मादिक पदे दुःखाती शिराने त्याचे भगवान पांडुरंगा तुझ्या स्वरूपाशिवाय ब्रह्मादिक पदे शेक दुःखाचे ठिकाण आहेत. ब्रह्मादिक पदे, ब्रह्मादिक म्हणजे एकटे स्वर्ग, ते कसं शेल्क दुःखाचे ठिकाण. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने शेल्क दुःखाचे ठिकाण ते तुकोबारा पांडुरंगा चुकून सुद्धा माझी इच्छा त्या स्वर्गावर जायची ठेवू नको. तसं नाही म्हणून मागच्या दृष्टा वेडे म्हणून होते. गोपीचंद राजा एवढं होता, आईने वनवासाला पाठवलं का नाही, जा मुक्त हो. काय तिथं राज्य, काय त्याचं वैभव आहे, काय गंमत आहे. परमार्थ वेगळा आहे, अधिकाराचं परमार्थ. ते गुरुजी आवा गेले काय करता, मनाला आवरायला जागाच नाही कुठं. आता सांगतो, म्हणून गुरुजी सांगावं ते साधक ते आई जवळ, लहानपणी लेकरच आई म्हणून तसं होतं. लहानपणी लेकरच आई मिळालं जगतंय पण सत्व नाही. तर साधकाचा पाठका तरी गुरु गेलो त्याला आश्रय त्याने जे दिलं त्याच्यावर चालायचं असतं. म्हणून खूप वेगळं परमार्थ वेगळं आहे, वस्तुस्थिती वेगळं आहे, निर्णयाचं कर्तव्य वेगळं आहे. कोण आता आवरायला कुठे जायचं? लहान तुला खेळचं जर असलं तर कुठं जायचं तुला?
तर जगाचं स्वरूप कार्याचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये सत्व नाही, त्याच्यामध्ये सुख नाही. याला माऊली दृष्टांत देते आणखी की कोंडा कांदी त्या काय करून जोडे सोबत आज ना कोंडा किती जोर काढला त्यात कण निघते का? तसं किती तण म्हणून जीवाने प्रपंच केला तरी त्यात सुख नाही. काय कोंडा हे प्रपंच कोंडा आहे. स्वर्गाला जायचं कोंडा, नरकाला जायचं कोंडा, कैलासाला जायचं कोंडा, वैकुंठाला जायचं हे कोंडा आहे झालं. नुसतं तुका म्हणे त्याच्या हातात काही नाही ना आयुष्य जाय म्हणून तुकोबारा म्हणे त्याच्या हाताला काही प्राप्त होत नाही, नुसतं आयुष्य तुझं फुकट गेलं. मृग पायशील मृग जोळे उगत मृग हारून पळतं शिवून येऊन पडते, तसं जीव पळतं शिवून येऊन मरून जातो. आणि हे ज्याला कळलं देहादिक जगत हे प्रतीची मात्र आहे, यात सत्व नाही, याला उत्पत्ती नाही, याला फल नाही, असा जर विचार केला हे कार्याचा विचार. कसा विचार? कार्याचा. आता याचं कारण काय? हे कशामुळे झालं? तर एका सोप्या भाषेमध्ये आपणा घात करू शत्रू झालो मी जावे धरू. तुकोबारा म्हणतात आपणा घात, तुझा घात तोच केला, तुझा शत्रू तूच आहे, दुसरं तुला शत्रू नाही, दुसरं तुला घात करायला कोणीच नाही. आपणा घात करू शत्रू झालो मी जावे धरू, माझा शत्रू मी जावे झालो. का? तो तुझं सुख करण्याकरता नाही ते करतो म्हणून ते शत्रू झाले. सुखाकरता जे साधन सांगितलं तेच करावं की नाही, आणि सुखाकरता दुसरं करायला लागलं हा शत्रू झाला की नाही ह्याचं म्हणत दुसरं पण नाही. माझ्या गुरुने सांगावा शत्रू चिंतित नाही तर मन चिंतित, इतकं मूर्ख म्हणे. शहाणा शत्रू असेल ते त्याच्या युक्तीनं नित्येनं त्याला जिंकेल, पण मूर्ख शत्रू असलं झोपीत दगड घालतो. तसं मन इतकं वाईट, मला हित सांगायचं गुरुने सांगावं. करू नाही तर केलं आपण हे मन. आता हे मन शत्रू झालंय, सुखा करता नको ते गोष्टी करतो म्हणून ते शत्रू झालं. आता दुसरी गोष्ट परमार्थाला प्रतिबंध ही शत्रू का मित्र आहेत? हे मनच प्रपंचाकडे धावते का चिंतनाकडे धावत आहे? ही शत्रू आहे की नाही? आमच्या शत्रू नाहीत, त्या बिचाऱ्याला काही गरज नाही, ते बिचारे काय म्हणते गाव. पण तुझं मन काय करते? विषय कसं चालला विचारावर. हे मुळात लक्षात ठेवायचं. विचार सागर हे मुळात साधनाला धरून बोलतात, आणि ते साधनाचा विस्तार केला आणि ते साधन कळलं तर मग एक झालं का हे. म्हणून साधक स्वर्गाधिक पदाची मालिका सांगतो. काय म्हणते माऊली? साधकाची भूमिका दाखवते आपल्याला. जो अमृताची ठीक ठेवी तो पक्क कांजी कैशी, जे सर्वाधिक अमृताधिकाला कवडी किंमत देत नाही, काही सत्व नाही असं म्हणतो, तो ताकाचं पाणी पिईल का? तसं स्वर्गाधिक सुखाला जर पाजळत होतो तर इथल्या सुखात रमेल का? म्हणून वैकुंठीत जुनाट झोपड्या, एक वाक्य साधे, वैकुंठ जुनाट झोपड्या. त्याच्यापेक्षा आणखी माऊली तर सांगते ना व्याजामध्ये वैकुंठाला जाणारं डुकरं गाडवायचं, उष्ट्या पाचावर चाललं इतकं त्याज्यक सुखाचे. आणि हे पोट जगे हे काही सांगत नाही. म्हणून ज्ञानोबरायला खरं बोलू दिलं नाही, तुकोबारायला खरं बोलू दिलं नाही, नाथाला खरं बोलू दिलं नाही. पण ते नाथच होते आणि ते तुकोबारायच होते. इथं कोणाची भीड आले, काळाला हाकललं तर ही बाकीच्या जीवाला काय किंमत करतील? हे काय विचार करायला लागलोय. विचार कोणता विचार? कार्याचा विचार. अज्ञानाचं कार्य हे स्वतः अनवळ हे अज्ञान आहे, आणि त्या अज्ञानाचं कार्य त्रिभुवन आहे, आणि त्याला कवडी किंमत आहे. सांगू एक विषय लटकाय गमन सर्व सांगतात.
नुसतं लटक शब्द त्याला अर्थ नाही. आणि हे विचार असल्यावर काय कुठं जाईल बरं, त्याला काय इच्छाच राहिली नाही. आणि असा विचारी पुरुष असा निर्धार करणार पुरुष, त्याला देहबुद्धी नाही, त्याला विषयासक्ती नाही, त्याला विलास नाही, त्याला मी माझं नाही, त्याला एकच मज हृदय सद्गुरु एक. तेव्हा आता दृष्टीपुढे ऐसा वक्ती विचार ही एक दोन सगुण भक्तीच्या दृष्टीनं आता दृष्टीपुढे ऐसा तोच राहील. आता ज्याच्यावर मी पण त्याच्यावर तू उभा राहा आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या साधकाच्या भूमिकेत मज हृदय सद्गुरु. तेव्हा सद्गुरु वाचून संसारी तारक नशेष निष्ठंक आणि कोणी ही जो विचारी असा जो साधक त्याला हा विचार करायचा विषय. म्हणून विचाराने पुरी भावना जात असते. याते विवेकाधिक ज्ञान के साधन कहिए. म्हणून विवेकाधिक आणखीन कोण? विवेकाधिक विवेक, वैराग्य, शमषटक, मोक्षुच, श्रवण, मनन, निध्यासन, तत्व पदार्थ शोधन, ही सगळी साधन. पण विवेक हे सब साधन का मूल आहे. विवेक हे सगळ्या साधनाचं. अच्छा, साधन कहिए. विवेकाधिक चारों साधन संयुक्त जो पुरुष है सो अधिकारी है. विवेकाधिक विवेक सहित जे 4 साधन युक्त आहे तो या श्रवणाचा अधिकारी आहे. चांगलं आहे बाळ, हे विसरू नको बघ. तुझ्या जन्माचं सार्थक, तुझ्या सगळं पापाचा भोग येईल का येईल, नाही तर नाही येईल, पण हे विसरून जन्माचं हे सार्थक आहे. त्या दिवशी सुद्धा काय म्हणजे योगी अरे थोर पुरुष तरी लक्षात घ्यावं. तो ऐकलं का नाही. हे तर मी मास्तर आपलं जे बाप्पाला सांगायला लावलं की बाबा त्याला थोडं ऐकायचं सांगा, तर त्यांनी काय म्हणले, मोठेपणा नाही माझं सांगत. त्यांनी म्हणले असले माणसं थोडे आहेत, असला एवढा पुरुष असून एवढा साधा सुद्धा राहतो हे नाही, तुम्ही ही परंपरा चालली पाहिजे, हे तुम्ही ऐका असं म्हणजे येतो झण. हे जरी मनात खरं वाटलं तर नुसतं खरं वाटणं का उपयोग होतं ना. आता म्हणून म्हणत नाही नर देहाच्या जीवाला सुखाचा मार्ग सांगायचा म्हणून म्हणत मला. माझा मुलगा तो माझी मुलगी आहे म्हणून तुमच्या नर देहाच्या कर्तव्य कशा सार्थक हे म्हणून मी सांगायला लागलोय. तो माझी मुलगी या नात्याने सांगत नाही, तो माझा मुलगा या नात्याने मी सांगत नाही. हे नाते गोतड बाजू ठेवून नर देहाचं कर्तव्य सांगतोय आम्ही तुम्हाला. नाहीतर मग काय फजित वाडा आहे. त्या फजित वाड्याला जोडा नाही. इंद्रियाचे मारामार, मनाचे मारामार, पाहुणे रावळ्याचे मारामार, सगळे कुटाने सगळीकडे विंचवाचा पेव, सगळं विंचवाचा पेव आहे. म्हणून 4 साधन युक्त तो याचा अधिकारी. अर्थ संबंध वर्णन विषय संपला. आता संबंध वर्णन आता झालं. विषय झाला. आता त्याच्यावर टीप आहे. भृत्यू नामक जे आहे ना मंत्री, त्याचा विचार 5व्या तरंगात जास्त करू म्हणतात. आता याचं चिंतन 51 टिप्पणी उद्या घेऊ. ते साधनाचा विचार आहे. 51 टिप्पणीमध्ये करत उपासक, अकृत उपासक असा जो साधक, त्याला करत उपासकाला काही साधनं असतात, पूर्ण साधनं असतात, आणि अकृत उपासकाला काही साधनं असतात, काही साधनं असतात. त्याला पुन्हा श्रवण म्हणून निध्यासनाची गरज आहे. आणि जो करत उपासक आहे त्याला श्रवण म्हणून निध्यासनाची गरज नाही. त्याला एक उदाहरण दिलं जातं. त्याला उदाहरण असं दिलं जातं, एक कापराचा अधिकारी तो उत्कृष्ट, त्याला करत उपासक म्हणावा, त्याला इतकं गरज नाही चिंतन म्हणून निध्यासन करण्याची. पण जे वस्तू आहे लाकूड आहे ते पेटल्यानंतर त्याला असं ढोसून 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 जाळावं लागतं. ते गुरुचे काय आमचे व्यवहारातून परमार्थ सांगावं त्याने.
लाकूड आहे, जळलंय, विस्तू चालू आहे, पण त्याला महाग पुढं सरकावं लागतं. तसं विचार करून त्यांनी श्रवण म्हणून ध्यान करावं लागतं. जे पुढं विस्तू होऊन राख होऊन बसतंय असा त्याचा अर्थ आहे. याचे चिंतन उद्या घ्यायचं का? कुंडली श्रीज्ञान एक काउंट टिप्पणी आहे बरं का. आणि पुन्हा विषय संपला. विठ्ठल 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 पूर्ण संबंध वर्णला. ना त्याचा विषय नाही रे ते. मनुष्य देहाच्या कर्तव्याची जागृती करणं विषय आहे. याला काय झालं सापताला गेलो आबा मी ते मुक्का मुरुम कराय त्याच्या जेवायला